नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? असं आलंच पाहिजे. तर मी आता इले एका गावामध्ये आणि माझ्या मित्राच्या गावामध्ये आणि तिथे त्यांका काकांका पाणी बघूसाठी घेऊन येले. कारण प्रत्येकजण आता नवीन घरं बांधत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. अगदी रस्त्याच्या बाजूलाच प्रत्येकजण घरं बांधतात. तर मी त्या काकांना घेऊन येले आणि त्यांच्याकडे पाणी बघण्याची कला असा. तर त्यांच्या हातामध्ये एक मोठा पुस्तक असा आणि पुस्तकाच्या वरती एक घड्याळासारखं एक यंत्र असा. ते यंत्राने ते पाणी बघतात. तर तुम्ही हे बघू शकता ते घराच्या भोवतानी कसे फिरतात ते. तर त्यांका ज्या ठिकाणी पाणी वाटतं की बाबा इथे पाणी मिळतलं, तर त्या ठिकाणी ते दाखवतले आणि सांगतले की ह्या ठिकाणी पाणी वगैरे मिळतलं म्हणून. आणि तशा पद्धतीने पाणी मिळता. हे बघा, तुम्ही बघू शकतास कसे फिरतात वगैरे. घराच्या पूर्ण आजूबाजू त्यांनी ते जसं गडगं घातलेलं त्या गडग्याच्या आजूबाजू ज्या ठिकाणी पाणी त्यांना वाटत आणि त्या ठिकाणी ते फिरत आहेत. त्यांच्यासोबत ते काका पण आहेत, तुम्ही बघू शकतास. तर ही जी कला आहे ही कोकणातच असू शकता आणि कोकणातच प्रत्येकाकडे म्हणजे ज्याच्याकडे हा त्याच्याकडेच असू शकता. तर काकांचा पाणी बघणं कधी फील गेलेला नाही. ते प्रत्येक वेळी जातात, ज्या ठिकाणी दाखवतात त्या ठिकाणी पाणी लागतंच. त्यामुळे मीच त्यांना म्हटलं की चला जाऊया आपण. कारण माझ्या मित्राच्या आईनं मला सांगितलेलं की तुझ्याकडे कोण असेल तर घेऊन ये म्हणून. तर मी या काकांका घेऊन गेले आणि त्यांनी पूर्ण घराचा परिसर 2 वेळा फिरले आणि 2-3 वेळाच्या नंतर त्यांना समजलं की त्या कॉर्नरला पाणी आहे. तुम्ही बघू शकता. आता थोड्या वेळाने ते दाखवतील. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करू मात्र विसरू नको अजिबात. तुम्ही बघू शकतास कशा पद्धतीने पाणी बघूचं काम चालू आहे. आता त्यांना त्या ठिकाणी दिसला की बाबा कुठे पाणी मिळत आणि किती फुटावरती मिळत, या सगळ्या गोष्टी ते सांगू शकतात. आम्ही 2-3 ठिकाणी त्यांना दाखवलं की ह्या ठिकाणी 45 ते 45 फुटावर पाणी पडत असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे बघा, हे जे आता दाखवतात त्या ठिकाणी पाणी त्यांना मिळणार आहे. हे बघा, ह्यो जो खाली दगड दिसता ना त्या ठिकाणी त्यांना पाणी बोरिंगला पाणी मिळणार असं त्यांनी सांगितलं आहे. तर मित्रांनो, तुमका पण गरज वाटली असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे पण आम्ही काकांकडून घेऊन येऊ शकतो. धन्यवाद.